ओके. तर लक्ष द्या. कोड स्पेस डॉट ठीक आहे. तर लक्ष द्या. काल आपण सी पॉईंट डिस्कस करत होतो. सी पॉईंटमध्ये काय होतं, क्रिएट अ प्रोजेक्ट युजिंग द फॉलोइंग कमांड. प्रोजेक्ट क्रिएट करायचं होतं. प्रोजेक्ट कसं क्रिएट केलं, तर एक कमांड फायर केली, कोणती, डिजांगो ॲडमिन स्टार्ट प्रोजेक्ट, प्रोजेक्टचं नाव. ठीक आहे. एक्झाम्पलमध्ये बघितलं, डिजांगो ॲडमिन स्टार्ट प्रोजेक्ट, प्रोजेक्टचं नाव काय होतं, माय प्रोजेक्ट 1. ज्यावेळेस तुम्ही ही कमांड एक्झिक्यूट केलं, त्याच्यानंतर नेक्स्ट काय झालं, डिजांगोनं तुमच्यासाठी एक प्रोजेक्ट क्रिएट करून गेलं. त्याच्यामध्ये इनबिल्ट फाईल होत्या. त्या फाईल कोणत्या कोणत्या होत्या, तर ह्या माय प्रोजेक्ट 1मध्ये पहिली जी फाईल होती दॅट इज कॉल्ड ॲज द init.py. त्याच्यानंतर asgi.py. त्याच्यानंतर settings.urls. अँड wsgi.py. ठीक आहे. तर wsgi.py ह्या नावाची फाईल कुठं वापरायचं, डिप्लॉयमेंटच्या वेळेस, जेव्हा आपण होस्टिंग करू जांगो ॲप्लिकेशन, त्यावेळेस ह्या फाईलचं काम येतं. ह्यालाच काय म्हणतो आपण, वेब सर्व्हर गेटवे इंटरफेस. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर या बेसिकली ह्या प्रोजेक्टमध्ये या फाईल्स क्रिएट होतात. आणि प्लस दुसरी एक फाईल असते, तिचं नाव काय असतं, manage.py. ठीक आहे. तर द manage.py फाईल, manage.py फाईल कोण आहे, इज द हर्ट ऑफ जांगो ॲप्लिकेशन. जांगोचं ॲप्लिकेशनचं हे हर्ट आहे. जर हर्ट बंद पडलं तर जांगो रनच नाही होत. ठीक आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, जर मला जांगो ॲप्लिकेशन जर रन करायचं झालं तर मला कोणती फाईल हेल्प करते, manage.py फाईल हेल्प करते. ठीक आहे. कोणती फाईल हेल्प करते, manage.py. ओके. सो द manage.py फाईल कॅन डू 4 वर्क्स फॉर मी. किती कामं देते ती, 4 कामं करते. त्याच्यातलं काल पहिलं काम बघितलं आपण, की manage.py फाईल कॅन बी युज्ड फॉर टू रन द प्रोजेक्ट रन करण्यासाठी. ठीक आहे. तर डीमध्ये बघितलं आपण, डी पॉईंट, रन द डेव्हलपमेंट सर्व्हर, म्हणजे सर्व्हर रन करा. रन कसं केलं काल सर्व्हर, तर इथं जर बघायला गेलात, ठीक आहे, हे होतं आपलं फाईल. म्हणजे काल एक प्रोजेक्ट क्रिएट केलं आपण. प्रोजेक्टचं नाव काय होतं, प्रोजेक्टचं नाव होतं डेमो प्रोजेक्ट. ठीक आहे. या डेमो प्रोजेक्टच्या मध्ये परत त्याच नावाचं एक फोल्डर तयार होतं. काय नावाचं, डेमो प्रोजेक्ट नावाचं. ठीक आहे. त्याच्यानंतर कालपर्यंत 2 फाईल होत्या. एक फाईल होती कोणती, एक फोल्डर होतं डेमो प्रोजेक्ट, आणि दुसरी फाईल कोणती होती, manage.py. आता एक तिसरी फाईल दिसते, डेटाबेसची फाईल. ठीक आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट जांगो डेटाबेस यूज करतो कोणता, SQLite डेटाबेस यूज करतो. ठीक आहे. म्हणजेच काय म्हटलं मी, आता SQLite डेटा कधी दिसलं, जेव्हा तुम्ही सर्व्हर रन केलं त्यावेळेस डेटा तो काय होतो, डेटाबेस ऑटोमॅटिकली क्रिएट करून टाकतो. इनबिल्ट डेटाबेस आहे तो. पण आपल्याला ह्या डेटाबेसवरती काम करायचं नाही आहे. ठीक आहे. कारण हा डेटाबेस काय म्हणतो आपण त्याला, यूज करायला खूप अवघड आहे. म्हणजे वापरायला तसं तुम्ही कमांड टाईप करू शकता, पण त्याला व्ह्यू करणे, डेटा व्ह्यू करणे वगैरे जे असतं ना, ते खूप अवघड प्रोसेस आहे याची. हे पण दाखवेल मी तुम्हाला. याच्यामुळं आपण याचा वापर कधी नाही करत. आपण जे वापर करतो, एक तर ह्याला पोस्ट ग्रे कनेक्ट करणे, त्याच्यानंतर दुसरं MySQL कनेक्ट करणे. ठीक आहे. किंवा ओरॅकल कनेक्ट करणे. आता कंपनीची रिक्वायरमेंट कशी पण असेल ना, काही कंपनी ओरॅकलला कनेक्ट करतात, काही कंपनी MySQLला कनेक्ट करतात, काही कंपनी MS SQL कनेक्ट करतात, काही कंपनी MongoDB कनेक्ट करतात. आता हे तुमचं काम आहे, की बाबा डेटाबेसला जर मला MongoDBला कनेक्ट करायचं झालं तर कसं कनेक्ट करायचं. ठीक आहे. एक्स्ट्रा फाइंडिंग करणं काम कोणाचं, तुमचं. क्लिअर आहे. तर हे डेटाबेस क्रिएट कधी झालं, जेव्हा मी सर्व्हर रन केलं. ठीक आहे. सर्व्हर रन करण्याच्या पहिलं काहीच नव्हतं, फक्त 2च फाईल होत्या. एक फोल्डर होतं, दुसरं manage.py फाईल होती, आणि दुसरा कोणता, SQLite 3 नावाचा डेटाबेस. ठीक आहे. म्हणजे इथं लिहा, एक आपण इथं लिहिलं होतं पोर्ट नंबरच्या खाली एक पॉईंट अजून लिहायचा आहे. तर काय लिहिणार, सो जांगो uses the default database, Django uses the default database कोणता, SQLite 3. हा डेटाबेस काय करतो, हा डेटाबेस यूज करतो. तुम्ही तुमच्या मनानुसार तुम्ही डेटाबेस काय करू शकता, चेंज करू शकता. याला रन कसं केलं,
तर ह्या प्रोजेक्टला रन कसं करतो आपण, तर ह्या प्रोजेक्टला रन करण्यासाठी हे आपलं पॅरेंट फोल्डर आहे. काय पॅरेंट फोल्डर आहे, डिजांगो डिसेंबर 25. त्याच्यामध्ये काल एक प्रोजेक्ट बनवला. ठीक आहे, काय प्रोजेक्ट होता, डेमो प्रोजेक्ट. ठीक आहे, त्याच्यामध्ये जायचं. त्याच्यामध्ये गेल्यानंतर दोन असणार, 2 फाईल असणार, एक फोल्डर एक फाईल, मॅनेज. मग काय म्हणायचं, मॅनेज Python 3 manage.py. रन करायचा झाला प्रोजेक्ट तर कमांड काय आहे, रन सर्व्हर. ठीक आहे, रन सर्व्हर केल्यानंतर जो डिफॉल्ट पोर्ट नंबर आहे, डिफॉल्ट पोर्ट नंबर किती, 8000 पोर्ट नंबरवरती हा प्रोजेक्ट काय होईल, रन होईल. तर ह्याला हा जो तुम्हाला दिसतो ना, हा ID, ह्याला कॉपी करा, हा ॲड्रेस कॉपी करा आणि कॉपी करून कोणत्या पण एका ब्राउझरवरती येऊन, कुठल्या पण ब्राउझरवरती तुम्ही हा ID रन करू शकता ॲड्रेस. तर हा सक्सेसफुली काय येतो, हा सक्सेसफुली एक मेसेज येतो. ठीक आहे, म्हणजेच हे झालं तुमचं डिजांगोचं पहिलं ॲप्लिकेशन रनिंग. ठीक आहे, काल आपण बघितलं पोर्ट नंबर चेंज करायचं झालं तर कमांड काय यूज केली. जर मला 8000 पोर्ट नंबर आवडत नाही, मला 8000 पोर्ट हा नाही आवडत, मला दुसऱ्या नंबरवरती चालवायचं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काल बघितलं आपण 787वरती मला चालवायचं आहे, तर कमांड कशी फायर केली, बरोबर आहे, तीच कमांड. ठीक आहे, ह्याला स्टॉप करा आणि ह्याला स्टॉप करून काय म्हटलं, क्लिअर नावाची कमांड यूज केली आणि परत Python 3 manage.py रन सर्व्हर आणि तुम्हाला जो पोर्ट नंबर हवा आहे तो पोर्ट नंबर काय केलं, तो पोर्ट नंबर याच्यासमोर टाकून दिला. म्हणजे काय झालं, आता हा कुठल्या पोर्टवरती चालणार, आता 7878वरती चालणार. ठीक आहे, म्हणजे हा सध्या कुठं चालत होता, 8000वरती, आता 8000वरती नाही चालणार हे. ठीक आहे, हे असं फिरतच राहिले, ह्याला नाही माहिती की पोर्ट नंबर कोणता आहे, कळतं आहे. म्हणून पोर्ट नंबर काय केला, पोर्ट नंबर चेंज केला. सो पोर्ट नंबर काय घेतला, 7878 आणि या पोर्ट नंबरवरती ओके. आता काय झालं, हा रनिंग. क्लिअर आहे, पोर्ट नंबर कसा चेंज करू शकतो आपण. समजतं आहे ऑनलाईन सगळ्यांना की काल आपण काय डिस्कस केलं. ठीक आहे, सो त्याच्यानंतर पुढचा पार्ट जो डिस्कस करायचा आहे कोणता, ई पॉईंट नावाचा पार्ट डिस्कस करायचा आहे. कोणता, ई पॉईंट. ठीक आहे, क्वेश्चन काय डिस्कस करतोय आपण, याचा जो मेन क्वेश्चन आहे तर मेन क्वेश्चन आपण डिस्कस करतोय की हाऊ टू क्रिएट आवर फर्स्ट ॲप्लिकेशन युझिंग जँगो. त्याच्यामध्ये पॉईंट किती झाले, ए पॉईंट झाला, बी पॉईंट झाला, सी पॉईंट झाला, डी पॉईंट झाला, ई पॉईंट आपण डिस्कस करतोय. क्लिअर आहे. तर काय डिस्कस केलं बघा ई पॉईंटमध्ये. सो ई पॉईंट मला डिस्कस करायचं आहे. सो हाऊ टू क्रिएट ॲप इनसाइड द प्रोजेक्ट. ठीक आहे, हाऊ टू क्रिएट ॲप इनसाइड द प्रोजेक्ट. म्हणजे आता मला काय क्रिएट करायचं आहे, ॲप तयार करायचे आहेत, ॲप्लिकेशन्स तयार करायचे आहेत. ठीक आहे, सो इन अ डिजांगो प्रोजेक्ट वी कॅन क्रिएट, ठीक आहे, वी कॅन क्रिएट मल्टिपल ॲप्स इनसाइड वन प्रोजेक्ट. एका प्रोजेक्टमध्ये तुम्ही किती ॲप तयार करू शकता, आपण मल्टिपल. समजा आता एखादा प्रोजेक्ट आहे, ॲप म्हणजे काय बघा, एखादा प्रोजेक्ट आहे, तुम्ही एखादा प्रोजेक्ट तयार करताय लाईक ॲमेझॉनसारखा. ठीक आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, त्याच्यामध्ये 3 जणांना काम वाटून द्यायचं आहे. म्हणजे एकाच प्रोजेक्टमध्ये 3 जण वेगवेगळ्या ॲप्लिकेशनवरती काम करतील. प्रोजेक्ट एकच ॲमेझॉनचं, मग त्याच्यामध्ये पार्टिशन कसे पाडले तुम्ही, लॉग इन, रजिस्ट्रेशन हा जो पार्ट आहे ना, फॉरगेट पासवर्ड वगैरे हा जो पार्ट आहे हा एक जण बघेल. म्हणजे त्याच्यामध्ये काय तयार केलं त्यांनी, एक ॲप तयार केलं ऑथेंटिकेशन नावाचं. त्याच्यामध्ये तो काय बघेल, लॉग इन बघेल, लॉग आउट बघेल, रजिस्ट्रेशन बघेल, फॉरगेट पासवर्ड बघेल. ठीक आहे, हे सगळं तो बघेल. त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरी तयार केली तुम्ही त्याच प्रोजेक्टमध्ये, दुसरं एक ॲप बनवलं तुम्ही. त्याच्यामध्ये काय, प्रॉडक्ट ॲड करणे, कॅटेगरी ॲड करणे. ठीक आहे, हे सगळं कोण बघणार, तो दुसरा. कळतं आहे. त्याच्यानंतर तिसरा युजर काय करेल, ऑर्डर हँडल करेल. आजच्या ऑर्डर किती आल्या, कोणाकोणाच्या ऑर्डर आल्या, किती पेंडिंग आहेत, हा सगळा प्रोजेक्ट कोण करेल, तो करेल. म्हणजे किती ॲप झाले एका प्रोजेक्टच्या अंडर, 3. ऑथेंटिकेशनचं वेगळं, प्रॉडक्ट ॲड करायचं वेगळं, ऑर्डर हँडल करायचं वेगळं. म्हणजे 3 जणांनी काय करतायत, 3 जण एका प्रोजेक्टमध्ये काम करतायत, बरोबर आहे ना. आणि 3चे ॲप्लिकेशन कसे वेगवेगळे. म्हणजे एका प्रोजेक्टच्या अंडर तुम्ही किती ॲप बनवू शकता, मल्टिपल ॲप बनवू शकता. असे म्हणजे कॅटेगरीनुसार तुम्ही डिवाईड करू शकता टास्क. ठीक आहे, मग ॲप कसं क्रिएट करायचं. ठीक आहे, सो वी कॅन क्रिएट द ॲप using the following command. ठीक आहे,
म्हणजे कमांड कोणती यूज करायची, ॲप जर मला बनवायचं झालं तर कमांड कोणती यूज करायची. ठीक आहे, तर कमांड कोणती यूज करायची. सो अगेन काय म्हटलं, डिजांगो नाही येणार. नेक्स्ट बघा आता manage.py दुसरं काम. काल काय बघितलं, manage.py पहिलं काम काय काम होतं, द manage.file कॅन बी यूज्ड टू रन माय प्रोजेक्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं काम, द manage.py फाईल कॅन बी यूज्ड इन टू क्रिएट द ॲप. ठीक आहे, manage.py फाईल कॅन बी यूज्ड टू क्रिएट द ॲप. कशासाठी, ॲप क्रिएट करणे, ॲप्लिकेशन क्रिएट करणे. बघा आता manage.py फाईल नसेल तर ॲप्लिकेशन क्रिएट होणार का, नाही. manage.py फाईल नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं सर्व्हर रन होणार का, नाही. सर्व्हर रन नाहीच झालं तर तुम्ही आउटपुट कुठं बघणार, क्रिएट कळते ना. जर हर्टच बंद आहे तुम्ही चालणार कसे, कळतंय. म्हणजे manage.py फाईल काय आहे, इट इज द हर्ट ऑफ जँगो. समजतंय, कळतंय ना. जँगोची सुरुवात कशी केली आपण, तर जँगोमध्ये हे पॉईंट आता जर स्टार्टिंगपासून जर तुम्ही असाल तर हे सगळं समजतं, नाहीतर मग अदरवाईज हे याची लिंकच लागायला खूप वेळ लागतो, माहिती आहे का. काल ॲप्लिकेशन क्रिएट केलं का तुम्ही, हां रॉकेटपर्यंत केलं ना, ठीक आहे. हे ॲप्लिकेशन तयार करा. ठीक आहे, जांगो इतकं सोपं आहे ना, इतकं इंटरेस्टिंग ना तुम्हाला जांगो शिकताना. एकदा तुम्ही शिकले ना, 15 दिवसानंतर तुम्ही बघा स्वतःला, 15 दिवसानंतर आपण कुठं राहतो ते चेक करा. ठीक आहे, बसल्या बसल्या तुमचे 3-4 प्रोजेक्ट रेडी होतील, लगेच रिझ्यूममध्ये टाकून द्यायचे विथ ChatGPT. कळलं. आणि फुल कोर्स काय करायचा, मी काय म्हटलं, त्याचा पूर्ण फ्लो समजावून घ्यायचा, पूर्ण फ्लो समजून करूनच मग ॲप्लिकेशन स्टार्ट करायचं. रोज थोडं काम करायचं. कळतंय. इथं बसल्या बसल्या ह्या कोर्स होईपर्यंत तुमचे 3 प्रोजेक्ट रेडी असले पाहिजे आणि 3 प्रोजेक्ट रिझ्यूम प्लस गिटवरती असले पाहिजे. क्लिअर आहे का. रोज थोडं काम करायचं, रोज थोडं इथं बसल्याबरोबर तुमचं किती काम होणे विचार करा ना तुम्ही. जर तुम्ही सकाळपासून फक्त तुम्ही 4 तास लेक्चरला जर घातले, बाकीचे 4 तास फ्रीच आहेत ना, 4 तासात किती काम होणे. ChatGPT तर करायचं तुम्हाला, आणि उचलून तो कोड समजून घेऊन तो कोड काय करायचा आहे, टाकायचं. ठीक आहे, बसल्या बसल्या 3 प्रोजेक्ट रेडी करायचे. मी सांगतो तुम्हाला, प्रोजेक्टचे टॉपिकचे नाव पण देतो मी. ते प्रोजेक्ट काय करायचं, तुमच्या लेवलनी क्रिएट करा. काय फॉर्म असतील, काय मेनू असतील, कसा फ्लो असणार आहे, फक्त मी नाव देईन तुम्हाला, बाकीचं पुढचं काम तुम्ही करायचं. ठीक आहे, रिझ्यूमेमध्ये पण टाकून द्यायचं सगळंच. तर manage.py फाईलचं काम काय आहे, दुसरं ॲप क्रिएट करणे. म्हणजेच काय क्रिएट करणे, ॲप्लिकेशन क्रिएट करणे. ठीक आहे, कसं ॲप्लिकेशन क्रिएट करायचं, तर बघा एक कमांड आपल्याला चालवायची आहे. कमांड कशी चालवायची, परत म्हणायचं कोणाला, पायथॉनला, आणि पायथॉन कोणाला सांगेल, manage.py फाईलला सांगेल. काय सांगेल, माझ्यासाठी काय कर, एक स्टार्ट कर ॲप, आणि स्टार्ट ॲप नेम, एखादा ॲप नेम तुमच्या मनावरती देऊन टाका. कळलं. कमांड परत काय यूज केली, पायथॉन manage.py स्टार्ट ॲप नेम, बरोबर. डिजांगो -admin स्टार्ट प्रोजेक्ट नेम. त्या प्रोजेक्टच्या मध्ये काय तयार करणे, ॲप तयार करणे. एक्झाम्पलमध्ये कसं, सो एक्झाम्पलमध्ये ही कमांड कशी फायर करायची. सो पायथॉन कोणाला सांगेल, manage.py फाईलला सांगेल. ठीक आहे, काय सांगेल, स्टार्ट ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, माय ॲप. ठीक आहे. आता एवढी कमांड जर तुम्ही फायर केली तर काय होतं चेक करूया, आणि त्याच्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला ते पण चेक करूया. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की जांगोला हे काहीच माहिती नसतं. तुम्ही कोणता ॲप क्रिएट केलं, किती ॲप क्रिएट केले, हे काहीच माहिती नसतं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला जांगोला सांगायची की जांगो मी हे ॲप क्रिएट केलेलं आहे, हे त्याचं नाव आहे, कुठं सांगणार. कळते ना. प्रत्येक गोष्ट तुम्हाला जांगोला काय करायचे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला जांगोला सांगायची. आता हे ॲप बनवलं आपण, कसं ॲप बनवलं बघा. ठीक आहे, डेव्हलपमेंट सर्व्हर स्टॉप करा, आणि हे सर्व्हर सारखं रन करायची गरज नाही. एकदा पाठीमागे रन करून ठेवायचं, आणि इकडे तुम्ही पेजेस तुम्ही रन करू शकता. कळतं आहे. किंवा जर तुमच्या कोडमध्ये जर तुम्ही चेंजेस केले, Ctrl+S केला तर पाठीमागे सर्व्हर ऑटोमॅटिकली रन होतं. फक्त एकदाच रन करून ठेवायचं. तुम्ही जर कोड चेंजेस केली समोर आणि Ctrl+S केला तर पाठीमागे सर्व्हर ऑटोमॅटिकली काय होतं, लॉन्च होतं. फक्त तो रनिंग असला पाहिजे.
ठीक आहे. सारखं सारखं हे सर्व रन करायची गरज नाही, एकदाच रन करून ठेवायचं त्याला. सो परत कमांड यूज केली कोणती, काय क्रिएट करायचं आहे बघा, मला क्रिएट करायचं आहे ॲप क्रिएट करायचं आहे. तर ॲप कुठं क्रिएट करायचं आहे, या डेमो प्रोजेक्टच्या मध्ये क्रिएट करायचं आहे. लक्षात ठेवायचं की हा पाथ बघायचा की मला कोणत्या प्रोजेक्टमध्ये ॲप क्रिएट करायचं आहे. सध्या माझ्याकडे एकच प्रोजेक्ट आहे, काय नावाचा, डेमो प्रोजेक्ट, आणि त्याच्यामध्ये मी आहे, म्हणजे बरोबर लोकेशनमध्ये मी आहे. ठीक आहे. मग आता ह्या लोकेशनमध्ये येऊन काय करा, प्रोजेक्टच्या ऐवजी ॲप क्रिएट करायचं. कसा क्रिएट करायचा ॲप, सो अगेन कमांड फायर करा python3 manage.py. ठीक आहे. काय कर, स्टार्ट ॲप, ॲपचं नाव दिलं मी माय ॲप, ॲपचं नाव काय आहे, माय ॲप. ठीक आहे. एंटर प्रेस करा. जर कमांड सक्सेसफुली एक्झिक्यूट झाली तर ॲप क्रिएट झालं. आणि ज्यावेळेस ॲप क्रिएट होतं तर ॲप क्रिएट केल्यानंतर त्याच्यामध्ये पण काही इनबिल्ट फाईल तयार होतात. चेक करा आहे का, डेमो प्रोजेक्ट, त्याच्यानंतर काय आलं, माय ॲप. आता माय ॲपमध्ये ज्या फाईल्स आहेत त्या एवढ्या फाईल्स आहेत. कळते का, हे सगळ्यात इम्पॉर्टंट. आता हे फोल्डर स्ट्रक्चर सगळ्यात इम्पॉर्टंट. माय ॲपमध्ये किती फाईल आले बघा, माय ॲपमध्ये फाईल, परत फाईल कोणती, पहिलं एक फोल्डर आहे, त्या फोल्डरचं नाव काय, मायग्रेशन. मायग्रेशन कधी यूज करायचं, डेटाबेसच्या वेळेस यूज करायचं. ठीक आहे. डेटाबेसच्या वेळेस आपण अजून डेटाबेसवरती काम नाही करतोय. जेव्हा मी डेटाबेसवरती काम करेल त्या डेटाबेसच्या रिलेटेड सगळ्या फाईल्स या मायग्रेशन्स फोल्डरमध्ये जातात. ठीक आहे. म्हणजे मी किती टेबल बनवले, प्रत्येक टेबलची इन्फॉर्मेशन ह्या मायग्रेशनमध्ये जाते. हां, म्हणजे जे काही मी डेटाबेसवरती काम केलं ना, तर ते सगळ्या डेटाबेसला तो इथं आणतो. सगळ्या फाईल्स इथे येतात मायग्रेशन्समध्ये. कारण मला काय करायचं बघा, आपण एक सुरुवातीला ॲडव्हान्टेजमध्ये बघितलं होतं किंवा इंट्रोडक्शनमध्ये पण एक पॉईंट डिस्कस केला होता, ORM कन्सेप्ट, ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपिंग. तर विदाऊट एनी SQL क्वेरी, फक्त पायथॉनचा कोड यूज करायचा आणि डेटाबेसवरती काम करायचं. तर तो काय करतो, तर ह्या मायग्रेशन्समध्ये फाईल सगळ्या क्रिएट करतो आणि पायथॉनचा कोड काय करतो, ह्या मायग्रेशन्समधून सगळ्या फाईल उचलतो आणि SQLला कनेक्ट करतो. ठीक आहे. तर हे पुढे बघायचे तुम्हाला मायग्रेशन्स काय असतं. पहिलं म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये काय येतं, मायग्रेशन फोल्डर. इंटरव्ह्यूमध्ये पण क्वेश्चन विचारतात की मायग्रेशन फोल्डर हे कुठे येतं, प्रोजेक्ट लेवलला येतं का ॲप्लिकेशन लेवलला येतं, ॲप्लिकेशन लेवलला. ठीक आहे. मग कधी कधी इंटरव्ह्यूला असा पण क्वेश्चन विचारतात की प्रोजेक्ट लेवलच्या फाईल सांग कोणत्या कोणत्या आहेत. तर काल आपण बघितलं 4 प्रोजेक्ट लेवलच्या फाईल आहेत. ओके. पहिली तर init.py आहे, ASGI आहे, सेटिंग आहे, URL आहे आणि WSGI आहे. क्लिअर. तर हे इंटरव्ह्यूला असे क्वेश्चन विचारतात, बेसिक हा, एकदम बेसिक, फ्रेशर लेवलला जे जांगोचे क्वेश्चन्स. आणि माय ॲपमध्ये काय काय येतं, माय ॲपमध्ये पहिली फाईल कोणती, इनिट म्हणजे इनिशियलायझेशन फाईल. आपण क्लासमध्ये बघितलं, इनिट काय आहे, कन्स्ट्रक्टर आहे, जो की काय करतो, ॲप्लिकेशनला रन करण्यासाठी हेल्प करतो. ठीक आहे. आता ह्या फाईलमध्ये जर बघायला गेलं तर एक पण कोड नाही आहे, तरी पण याचं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. म्हणजे अस्तित्व असून नुसतं इम्पॉर्टंट आहे. कळलं का, एखाद्याचं अस्तित्व नाही आहे तरी पण इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. तो नसल्यामुळे काय प्रॉब्लेम क्रिएट झाला, तो नसल्यामुळे मला करमत नाही. ठीक आहे. हे असं आहे. ठीक आहे. सो init.py समजते का. नेक्स्ट पुढची फाईल कोणती, admin.py. ॲडमिन साईडला जर काम करायचं झालं, मला ॲडमिन लेवलला जर काम करायचं झालं, ॲडमिन साईड. आता याच्यामध्ये ॲडमिन कसं आहे, इनबिल्ट आहे. आणि मला ॲडमिन साईडला काय काय कामं करायची आहेत, ॲडमिन साईडला मला काय काय ठेवायचं आहे. ठीक आहे. हे कुठं सांगायचं, ॲडमिनला सांगायचं, ॲडमिनच्या फाईलमध्ये ॲडमिनचं काम. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मॉडेल्स. कोणत्या फाईलवरती काम करायचं तेवढंच मी सांगतोय. ओके. ॲडमिनमध्ये ॲडमिन साईडचं काम करणे. मॉडेल्स म्हणजे डेटाबेस, MVT आर्किटेक्चर. ठीक आहे. M म्हणजे मॉडेल म्हणजे कोण, डेटाबेसचा जो काही कोड असेल, म्हणजे टेबल क्रिएट करणे. ठीक आहे. आता टेबल क्रिएट करायची क्वेरी काय आहे, क्रिएट टेबलचं नाव SQLमध्ये. आता इथं तसं नाही, तुम्हाला इथं कोड राईट करायचा पायथॉनचा, आणि तो पायथॉनचा कोड राईट करून तुम्ही काय क्रिएट करणार, टेबल तयार करणार. ठीक आहे. टेबलमध्ये फील्ड टाकणार, त्या फील्डला डेटा टाईप देणार. जसं की आता फील्ड आहे आयडीचा डेटा टाईप काय येतो, इंटिजर. नेम आहे varchar, ते कुठं देणार तुम्ही, सगळं पायथॉनच्या कोडमधून. आणि मग हा पायथॉनचा कोड कन्वर्ट करणार, ह्याला कोडला कन्वर्ट करणार SQLमध्ये. त्यालाच काय म्हणतो आपण, ORM कन्सेप्ट. हे हळूहळू तुम्हाला सगळं समजून जाईल. ठीक आहे. म्हणजे दुसरी फाईल कोणती आहे, models.py. म्हणजे कुठं काम करणे,
डेटाबेसवरती काम करणे. कळलं? आता इथं बघा कमेंटमध्ये काय दिलं त्यांनी, क्रिएट युअर मॉडेल्स हिअर, म्हणजे टेबल. मॉडेल म्हणजे काय? टेबल. इथं तुमचे टेबल्स क्रिएट करा. ठीक आहे, समजतंय? ऑनलाईन 2 फाईल आपण ॲप लेवलच्या बघितल्या. कोणत्या कोणत्या? एक ॲडमिनच्या साईडला काम करायचं झालं, ॲडमिनच्या डॅशबोर्डवरती काय काय दाखवायचं मला ते समजण्यासाठी. त्याच्यानंतर दुसरी फाईल कोणती? मॉडेल्स. कुठं काम करायचं मला? डेटाबेसवरती काम करायचं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जी फाईल आहे, आता हे test.py फाईल जी आहे ना, ते टेस्टिंगसाठी यूज केली जाते. जर समजा मला एखादी ऑटोमेशन टेस्ट वगैरे राईट करायची झाली तर ते टेस्टरसाठी यूज केली जाते ही फाईल test.py. तर या फाईलचं काही काम नाही आहे test.py. ठीक आहे, ह्याला डिलीट केलं तरी चालेल. ठीक आहे, आता ही फाईल कोणासाठी असते? टेस्टिंग लेवलला असते, टेस्टरसाठी असते ही फाईल, आपल्यासाठी नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही डेटाबेस तर बघितलात, मॉडेल बघितलात. आता व्ह्यू म्हणजे काय? लॉजिक कुठं राईट करायचं? views.py मध्ये राईट करायचं. म्हणजे इथं काय राईट करणार तुम्ही? तुमचं लॉजिक्स राईट करणार. ठीक आहे, कळलं आता हे? तर या ॲप लेवलमध्ये कोणत्या कोणत्या फाईल इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी? ॲप लेवलमध्ये फाईल आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, एकतर admin.py, models.py आणि views.py. ठीक आहे, आणि जर तुम्हाला ॲपला जर कंट्रोल करायचं झालं, ॲपला म्हणजे तुम्ही जर समजा 4-5 ॲप बनवले आणि ते कोणत्या ॲप तुम्हाला रन करायचं आहे, कोणत्या ॲप तुम्हाला रन करायचं नाही आहे, हे जर तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या ॲप्सला हँडल करण्यासाठी apps.py. ठीक आहे, तर कोणती फाईल, कोणतं ॲप मला ऑन ठेवायचं आहे, कोणतं ॲप मला डाऊन ठेवायचं आहे, हे कुठं सांगतो आपण? ॲपमध्ये सांगतो. हां, प्रत्येक ॲपमध्ये फाईल असणार. ठीक आहे, कळलं आता हे? तर हे सगळे फोल्डर म्हणजे बघा, आता हे बघा, इथंपर्यंत क्लिअर आहे सगळं. आता हे जांगोला माहिती नाही तुम्ही काय केलं पाठीमागे कुठाना. ठीक आहे, तुम्ही काय गोंधळ केला हे जांगोला अजिबात माहिती नाही. तुम्ही काय गोंधळ केला? एक ॲप क्रिएट केलं, पण जांगोला माहिती आहे? नाही माहिती. जांगोला कसं सांगणार तुम्ही की बाबा मी एक ॲप क्रिएट केले आणि हे ॲपचं नाव आहे, तुला ह्याला रन करायचं आहे. ठीक आहे, सांगणार कसं? तर हे सांगण्यासाठी काय करतो आपण, तर प्रोजेक्ट लेवलला जातो आणि प्रोजेक्ट लेवलला गेल्यानंतर जे काही तुम्हाला सांगायचं आहे जांगोला, जे काही गोष्टी सांगायच्या, शेअर करायच्या, तुमचं सुखदुःख शेअर करायचं आहे जांगोसोबत, तर ते कुठं शेअर करायचं? settings.py मध्ये. ठीक आहे, हा एक ओनली वे टू कनेक्ट विथ युअर जांगो. म्हणजे जांगोला जर तुम्हाला सांगायचं झालं तर कुठं सांगायचं? कोणती फाईल आहे? settings.py. मी settings.py ला ओपन केलं. ठीक आहे, आता हे वरचं तर जाऊ द्या, हे वरच्या कमेंट आहेत, हे कमेंटला काढून टाका, हे कमेंट काही कामाच्या नाहीत. ठीक आहे, आणि हे झालं तुमचं settings.py फाईल, इथून स्टार्ट होते. ठीक आहे, आता याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत आणि हे सेक्शन्स आपल्याला हळूहळू सगळे डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे, आता याच्यातलं पहिलं एक सेक्शन डिस्कस करू. जर तुम्ही कुठलं पण ॲप बनवलं तर जांगोला काय करायचं? settings.py मध्ये यायचं आणि सांगायचं, कुठं सांगायचं? एक तुम्हाला सेक्शन दिसतो, त्या सेक्शनचं नाव काय आहे? इन्स्टॉल्ड ॲप. क्लिअर आहे का? काय नाव आहे त्याचं? इन्स्टॉल्ड ॲप. या इन्स्टॉल्ड ॲपमध्ये यायचं आणि ह्या इन्स्टॉल्ड ॲपमध्ये येऊन काय करायचं? जांगोला सांगून द्या. काय सांगून द्यायचं? की बाबा मी एक ॲप क्रिएट केलेलं आहे आणि त्या ॲपचं नाव आहे माय ॲप. समजलं? आता उद्या चालून जर समजा तुम्ही 10-12 ॲप बनवले किंवा 5-6 ॲप बनवले तर ते 5-6 ॲपचे नावं कुठं असतील? इन्स्टॉल्ड ॲप्समध्ये असतील. जोपर्यंत तुम्ही ह्या इन्स्टॉल्ड ॲपमध्ये ॲप्लिकेशन रजिस्टर्ड करणार नाही तोपर्यंत तुमचं ॲप रन होणार नाही, कारण जांगोला माहितीच नाही की तुम्ही काय करता. ठीक आहे, क्लिअर आहे का? ऑनलाईन काय बोलतोय? येस सर. क्लिअर आहे सगळ्यांना? शुभम, अंजली, स्नेहा, येस सर. ठीक आहे, येस सर. क्लिअर. आता हे सगळं म्हणजे जोपर्यंत तुम्ही इन्स्टॉल्ड ॲपमध्ये काय रजिस्टर्ड करणार नाही, ॲप रजिस्टर्ड करणार नाही, तोपर्यंत त्याला समजणार नाही की तुम्ही काय केलं. ओके, तर ह्या ॲपवरती आपल्याला पुढे काम करायचं आहे. तर ह्याला परत एकदा काय करा, परत एकदा डेव्हलपमेंट सर्व्हर स्टार्ट करा. डेव्हलपमेंट सर्व्हर कसं स्टार्ट करतो आपण? अगेन Python 3 आणि काय म्हटलं? manage.py, काय म्हटलं? रन सर्व्हर. ठीक आहे, रन सर्व्हर करा. ॲपवरती पुढं काम करायचं आहे. ठीक आहे,
आता सध्या जर बघितलं तर बघा पायथॉन ओके, तर परत त्याचा सर्व्हर रनिंग आहे का? सर्व्हर आता 8000ला रनिंग आहे. ओके, 787ला रन नाही. सो पोर्ट नंबर किती टाकला? 8000. हां, रनिंग सर्व्हर जर स्टॉप करायचं झालं तर कसं करणार रनिंग सर्व्हर स्टॉप? कंट्रोल झेड. ठीक आहे. सो हे बघा, द पोर्ट ऑलरेडी इन यूज हा मॅसेज आलेला आहे. ठीक आहे. जर पोर्ट ऑलरेडी इन यूज म्हणत असेल तर 7878 हा ऑलरेडी यूजमध्ये आहे. मग काय करा? पोर्ट नंबर चेंज करा. पोर्ट नंबर चेंज केलं 7879. तर ह्या पोर्टवरती हा प्रोजेक्ट काय करायचा? रन करायचा. म्हणजे पोर्ट नंबर काय झाला आता? 7879. ठीक आहे. सो परत येऊन इथं काय करा? परत इथे येऊन चेक करा. दॅट इज कॉल्ड 7879. ठीक आहे. आता ॲपबद्दल आपल्याला पुढे डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. तर लिहून काढा ह्या काय काय केलं आतापर्यंत आपण. when we execute above command काय होतं? the Django create one app for me. ठीक आहे. ओके, काय म्हटलं मी? when we execute above command the Django create one app for me. the app folder contains the following files. ठीक आहे. कोणत्या कोणत्या फाईल्स कंटेन करतो? ॲपचं नाव काय होतं? ॲपचं नाव होतं आपल्या माय ॲप. ठीक आहे. आणि त्या माय ॲपमध्ये फाईल्स ज्या होत्या, बरोबर आहे, कोणत्या कोणत्या फाईल्स होत्या? पहिली जी फाईल होतं तिचं नाव होतं init.py नावाची फाईल. त्याच्यानंतर दुसरी जी फाईल होती दॅट इज कॉल्ड ॲज द admin.py फाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरी फाईल आहे दॅट इज apps.py फाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट models.py फाईल. ओके, सो tests.py फाईल. आणि त्याच्यानंतर इट इज कॉल्ड एज द views.py फाईल. ओके, पुढे सबर कर भाई. ठीक आहे. ज्यावेळेस टेम्पलेट स्टार्ट होईल त्यावेळेस अख्खं HTML CSS येईल. ठीक आहे. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही CSS मध्ये डिसेंबर बॅचला झालेलं बऱ्यापैकी CSS, तर डिझायनिंग वगैरे ठीक आहे ते परत इथे येणार आहे. आणि परत तुम्हाला एक नवीन गोष्ट शिकवणार आहे, बुटस्ट्रॅप कसं यूज करायचं. ठीक आहे. बुटस्ट्रॅप म्हणजे विदाऊट CSS डिझाईन करणे. हां, तो डिजांगो रेस्ट फ्रेमवर्क नावाचा एक टॉपिक येतो. काय नाही, API कनेक्ट करण्यासाठी नाही. बुटस्ट्रॅप हा एक फ्रेमवर्क आहे जो की डिझाईन करण्यासाठी यूज होतो. रिस्पॉन्सिव्ह डिझाईन करतो तो ऑटोमॅटिकली. तुम्हाला मीडिया क्वेरी वगैरे राईट करायची गरज नाही. API नेमकं काय करतं तर ॲपवरती अजून काहीच काम केलं नाही. आता पुढे हळूहळू हे फाईल यूज करायचे आहेत आपल्याला. कोणती फाईल यूज करायची आहे आपल्याला? पहिल्यांदा तर फाईल यूज करणार व्ह्यूज. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्टमध्ये जाऊन मग आपण एका फाईलवरती काम करणार. आता सेटिंगवरती तर काम केलंच आपण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कुठं काम करायचं? URLsवरती. म्हणजे फर्स्ट इनिशियल लेवलला आपण 3 फाईलवरती काम करणार. कोणत्या कोणत्या? व्ह्यूज, सेटिंग आणि URL. हे 3 फाईल आपल्याला इनिशियलला कामाला येतील. मग हळूहळू आपण स्विच करणार काही काही फाईलमध्ये रिक्वायरमेंटनुसार. ठीक आहे. मग कोणत्या फाईलला कधी रिक्वायरमेंटनुसार स्विच करायचं इथं शिकून घ्यायचं. कळलं? तर बघा काय म्हटलं आपण, हे फाईल काय झालं, हे फाईल क्रिएट झालं. नेक्स्ट पॉईंट मला काय राईट करायचं आहे? नेक्स्ट पॉईंट मला हे राईट करायचं आहे की डिजांगो डज नॉट नो which app is created.
ठीक आहे. डिजांगोला माहिती आहे का तुम्ही कोणतं ॲप क्रिएट केलं? डिजांगो डज नॉट नो विच ॲप इज क्रिएटेड. ठीक आहे. टू टेल द डिजांगो to the Django, you need to register app name inside the settings.py file. Okay, कळालं काही लाईन? Django doesn't know which app is created. To tell to the Django, you need to register app name inside the settings.py file in the section called कोणता सेक्शन होता तो? ओके, installed app. ठीक आहे. आणि त्या इन्स्टॉल्ड ॲपमध्ये जाऊन काय करायचं? ॲपचं नाव रजिस्टर्ड करायचं. समजते का? म्हणजे थोडक्यात हा कोड मी काय केला, हा कोड हे उचललं आणि उचलून कुठं टाकलं? नोट्समध्ये टाकून दिलं. इथं समजलं? हे कळलं? ऑलरेडी ज्यावेळेस जांगो आपण बनवलं, जांगो इन्स्टॉल केलं, प्रोजेक्ट रन केला, तर एवढे ॲप इन्स्टॉल आहेत ऑलरेडी. ठीक आहे. आता हळूहळू तुम्हाला शिकायचं आहे स्टॅटिक फाईल काय असतं. स्टॅटिक फाईल म्हणजे CSS, इमेजेस. जांगोला माहिती नाही तुम्ही कुठली CSS यूज करताय, तुम्ही कोणत्या इमेजेस यूज करताय, काहीच माहिती नाही. सगळं त्याला सांगायचं आहे की मी हे CSS यूज केलेलं आहे, ही मी जावास्क्रिप्ट फाईल यूज केलेली आहे, हे मी इमेज यूज केलेलं आहे. त्याला काय म्हणतो आपण? स्टॅटिक फाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडमिन तर ऑलरेडी इन्स्टॉल आहे. ऑथ म्हणजे काय? आपण एक पॉईंट लिहिला होता बघा की जांगोमध्ये ॲडव्हान्टेजमध्ये बघितलं होतं, जांगोमध्ये ऑथोरायझेशन ऑलरेडी आहे. लॉग इन, लॉग आउट, ठीक आहे, रजिस्ट्रेशन, हे सगळं इनबिल्ट आहे. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. लॉग इनचा कोड लिहायची गरज नाही, रजिस्ट्रेशनचा कोड लिहायची गरज नाही, काहीच नाही. सगळं इनबिल्ट आहे. म्हणजे हे ऑलरेडी इन्स्टॉल्ड असलेले ॲप आहेत. कळतंय? हे ऑलरेडी इन्स्टॉल असलेले काय आहेत? ॲप आहेत. ठीक आहे. सेशन म्हणजे काय? सेशन म्हणजे जेव्हा मी लॉग इन करेल, लॉग इन केल्यानंतर माझा सेशन स्टार्ट झाला. तुम्ही बघता ना, विदाऊट लॉग इन जर तुम्ही समजा एखादा प्रॉडक्ट घ्यायचा ठरवलं, विदाऊट लॉग इन तुम्हाला काय म्हणतं? प्लीज लॉग इन फर्स्ट. मग तुम्ही काय करता? लॉग इन करता. मग तुमचा सेशन स्टार्ट झाला. म्हणजे तुम्ही काय करू शकता? आता प्रॉडक्ट घेऊ शकता. तुम्ही लॉग इन युजर आहेत ना, बरोबर आहे ना? तुमचं सेशन काय झालं? स्टार्ट. म्हणजे थोडक्यात तुमचा क्लास स्टार्ट झाला. जोपर्यंत तुम्ही लॉग आउट करत नाहीत, लॉग आउट केलं म्हणजे तुमचा सेशन काय झालं? एंड झाला. म्हणजे त्या सेशनमध्ये तुम्ही काय काय प्रोडक्ट खरेदी केले, कळलं का? सेशन स्टार्ट झाल्यापासून सेशन एंड करेपर्यंत काय काय केलं तुम्ही, ते मेंटेन करणं. हे कोण मेंटेन करतं? सेशन मेंटेन करतं. ठीक आहे. तर हे सगळं इनबिल्ट आहेत. हे सगळं इनबिल्ट आहेत. ठीक आहे. मॅसेजेस द्यायचेत मला युजरला. मॅसेजेस म्हणजे डेटा रजिस्टर्ड सक्सेसफुली, युजर इन्सर्टेड सक्सेसफुली, डिलीटेड सक्सेसफुली, असले मॅसेजेस द्यायचेत मला. तर ते मॅसेजेस देण्यासाठी हे ॲप आहे. ऑलरेडी इन्स्टॉल्ड ॲप आहे. ठीक आहे. आणि कंटेंट टाईप म्हणजे कोणत्या टाईपच्या फाईल्स मला स्टोअर करायच्या आहेत, PDF फाईल, JPG फाईल, हे सगळे ऑलरेडी ॲप आहेत. हे इनबिल्ट ॲप आहेत. आणि आपण बनवलेलं ॲप कुठं आहे? इथं. जेवढे ॲप तुम्ही बनवाल तेवढे ॲप कुठं रजिस्टर्ड करायचं? सेटिंग्समध्ये रजिस्टर्ड करायचं. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ॲप बनवलं, पहिलं रजिस्ट्रेशन करायचं. जर तुम्ही रजिस्ट्रेशन नाही केलं तर तुमचा प्रोजेक्ट चालेल का? नाही चालणार. समजते का? हे सगळं क्लिअर आहे का? ऑनलाईन काय बोलतोय? सगळ्यांना क्लिअर? ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही ना इथंपर्यंत? तर आज काय करायचं? क्लास संपला, घरी जा किंवा घरी कुठं इथं बसा, तर एवढं सगळं फोल्डर स्ट्रक्चर क्रिएट करून द्यायचं. ठीक आहे. तर हे आपण पॉईंट राईट केलं. हे सगळे काय केलं? हे सगळे पॉईंट राईट केले. ठीक आहे. क्लिअर? त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा जो क्वेश्चन डिस्कस करायचा आहे, पुढचा क्वेश्चन काय डिस्कस करायचा आहे? एक्सप्लेन द फोल्डर स्ट्रक्चर ऑफ डिजांगो प्रोजेक्ट. काय एक्सप्लेन करायचं आहे? फोल्डर स्ट्रक्चर एक्सप्लेन करायचं आहे. आता तुम्हाला माहिती पाहिजे फोल्डर स्ट्रक्चरमध्ये की बाबा प्रोजेक्ट लेवलला किती फाईल येतात आणि ॲप्लिकेशन लेवलला किती फाईल येतात. ठीक आहे.
तर प्रोजेक्ट लेवलला 4 फाईल, ॲप्लिकेशन लेवलला किती फाईल येतात आणि एक फोल्डर पण येतं ॲप्लिकेशनला, त्याचं नाव काय आहे मायग्रेशन. मायग्रेशन कधी यूज करायचं आहे डेटाबेसच्या वेळेस. ठीक आहे. तर याच्यामध्ये ठीक आहे, तर कोणते कोणते बघा, पहिलं फोल्डर जो येतो प्रोजेक्ट लेवलचं, तर हे प्रोजेक्ट लेवलचं फोल्डर इथं बनवलं आपण, याला कॉपी करा आणि हे इथं येऊन पेस्ट केलं. ठीक आहे. आणि त्या प्रोजेक्ट लेवलच्या फोल्डरमध्ये आपण काय क्रिएट केलेलं आहे, ॲप क्रिएट केलेलं आहे. ॲपचं नाव काय आहे माय ॲप. आणि माय ॲप कशाच्या अंडर येतं, माय ॲप येतं या प्रोजेक्टच्या अंडर. ठीक आहे. आणि नेक्स्ट ह्या माय ॲपमधल्या ह्या सगळ्या काय आहेत, माय ॲपमधल्या ह्या सगळ्या फाईल्स आहेत. ठीक आहे. आणि माय ॲपमध्ये काय येतं आहे, माय ॲपमध्ये एक फोल्डर येतं, त्याचं नाव काय आहे मायग्रेशन्स नावाचा फोल्डर आहे. ठीक आहे, मायग्रेशन्स बरोबर आहे ना, मायग्रेशन्स. आणि हे काय आहे, सो दिस इज द फोल्डर. सो दिस इज द स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर प्रोजेक्टचं नाव काय माय प्रोजेक्ट 1, त्याच्या अंडर एक फोल्डर बरोबर आहे. असे तुम्ही किती पण मल्टिपल ॲप तुम्ही काय क्रिएट करू शकता, असे मल्टिपल ॲप तुम्ही एका प्रोजेक्टच्या अंडर क्रिएट करू शकता. आणि प्रत्येक ॲपमध्ये ह्या फाईल्स असतात. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या ॲपला कंट्रोल कुठं करायचं, settings.py मध्ये. समजलं. आता हे झालं काय, हे झालं बेसिक फोल्डर स्ट्रक्चर कुणाचं, हे झालं बेसिक फोल्डर स्ट्रक्चर प्रोजेक्टचं, डिजांगो प्रोजेक्टचं. ठीक. आता याच्यामध्ये एक्सप्लेनेशन बघायचं आहे, एका फाईलचं एक्सप्लेनेशन बघायचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे बघा एक्सप्लेनेशन काय म्हटलं, एक्सप्लेनेशन ऑफ ईच फाईल एक्सप्लेनेशन ऑफ ईच फाईल, प्रत्येक फाईलचं काय बघायचं एक्सप्लेनेशन. पहिली फाईल याच्यामध्ये डिस्कस करायची आहे, एक फाईल बघा. पहिली फाईल याच्यामध्ये डिस्कस करायची आहे, दॅट इज कॉल्ड manage.py फाईल. इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारतात की manage.py फाईलचं काय काम आहे. ठीक आहे. व्हॉट इज द यूज ऑफ manage.py फाईल. तर तुम्ही सांगू शकता की manage.py फाईल कॅन डू वर्क फॉर वर्क्स. ओके, एक सांगू शकता. इट इज द हर्ट ऑफ डिजांगो. कळालं. असे पॉईंट तुम्ही मनाने काय करू शकता, असे तुम्ही मनाने पॉईंट सांगू शकता. तर बघा, सो manage.py फाईलमध्ये पहिला पॉईंट याच्यामध्ये दिला, सो इट इज द मेन कमांड. ठीक आहे, मेन कमांड लाईन युटिलिटी. ठीक आहे, ऑफ डिजांगो प्रोजेक्ट. सो दिस इज द कमांड लाईन युटिलिटी. म्हणजे थोडक्यात हे काय काय करतो आपल्यासाठी, 4 कामं, त्यालाच काय म्हणायचं कमांड लाईन युटिलिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बी पॉईंट तुम्ही सांगणार काय, इट इज युज्ड टू रन द सर्वर. बरोबर आहे. त्याच्यानंतर क्रिएटिंग द ॲप. बरोबर आहे. सर्वर रन करण्यासाठी, ॲप क्रिएट करण्यासाठी, क्रिएटिंग द सुपर युजर. नेक्स्ट काम याचं क्रिएटिंग द सुपर युजर बनवायचं झालं. आता सुपर युजर म्हणजे काय, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक ॲडमिन असतो. कळालं का. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये कोण असतो, एक ॲडमिन असतो. आणि आपल्या बी प्रोजेक्टमध्ये एक ॲडमिन आहे, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये असतो. तो इनबिल्ट ॲडमिन आहे आपला. पण त्या ॲडमिनला तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड दिलेलं नाही, त्यालाच काय म्हणतो आपण सुपर युजर. ॲडमिन म्हणजेच कोण, सुपर युजर. तर त्या ॲडमिनला युजर नेम पासवर्ड सेट करणे म्हणजे सुपर युजरचा वापर करणे. ठीक आहे. तर सुपर युजर म्हणजे कोण, ॲडमिन. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये कोण असतो, ॲडमिन, जो की सगळं हँडल करतो. क्लिअर आहे. म्हणजे manage.py फाईलचं कामं कळालं, सर्व्हरला रन करणे, ॲप क्रिएट करणे, सुपर युजर क्रिएट करणे, अँड परफॉर्म द डेटाबेस मायग्रेशन्स. ठीक आहे. कसले खतरनाक कामं करतो डेटाबेस मायग्रेशनच झालं नाही, डेटा कसा सेव्ह होणार. किती इम्पॉर्टंट फाईल आहे बघितलं काही, कळतं आहे. जर सर्व्हर रनच नाही केलं, manage.py फाईलच नाही, सर्व्हर रन कुठून होणार, डेटाबेसला कनेक्ट कसं होणार, कळतं आहे.
म्हणजे एवढे 4 कामं सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत आणि हे 4 कामं झाल्याशिवाय तुमचा प्रोजेक्ट रन होत नाही. म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट फाईल कोणती? manage.py. ठीक आहे, कळते का ऑनलाईन? तर एका फाईलचं बघितलं कुठलं? manage.py. त्याच्यानंतर नेक्स्ट जी फाईल आहे याच्यामध्ये नेक्स्ट दुसरी जी फाईल येते दॅट इज कॉल्ड init.py. ठीक आहे, आता या init.py मध्ये कुठलाच लाईनचा एकही लाईनचा कोड प्रेझेंट नाही आहे, एकही लाईनचा प्रेझेंट नाही, तरी पण ती फाईल खूप इम्पॉर्टंट आहे. ती जर फाईल जर तुम्ही डिलीट केली तर तुमच्या प्रोजेक्टमध्ये प्रॉपर रिस्पॉन्स येणार नाही, रन नाही होणार, कारण इट इज अ इनिशियलायझेशन फाईल. ठीक आहे, पायथॉन ऑलवेज चेक ही फाईल आहे का, मग ही फाईल दिसली तरच मग सगळे प्रोजेक्ट अप करते. समजलं? म्हणजे एवढं इम्पॉर्टंट आहे. क्लिअर आहे? सो ह्याला काय म्हणायचं? सो बेसिकली इट इज अ कन्स्ट्रक्टर. बेसिकली it is a constructor that can be used for to initialize the files. ठीक है, usually it is a empty. हे कशी असते? एम्प्टी फाईल असते. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 नंबरची फाईल. आता 3 नंबरची फाईल याच्यामध्ये कोणती? सर सगळ्यात महत्त्वाची 3 नंबरची फाईल दॅट इज कॉल्ड ॲज द settings.py फाईल. सगळ्या प्रोजेक्टच्या सेटिंग, बरोबर आहे, अख्ख्या प्रोजेक्टची सेटिंग कुठं प्रेझेंट आहे? settings.py. कळलं? ही जर फाईल डिलीट झाली, संपलं. दुसरा हर्ट जँगोचा कोणता? settings.py. पहिला हर्ट कोणता? manage.py. एक अशी लँग्वेज आहे की ज्याला 2 हर्ट आहे, बाकीच्याला एक हर्ट असतो. ठीक आहे, जसं की पायथॉनचा हर्ट कोण? PVM, पायथॉन व्हर्च्युअल मशीन. हे हर्ट आहे. सगळे ॲप्लिकेशन कुठून रन होतात? PVM पासून रन होतात. जँगोचा हर्ट किती आहे? 2 आहे. कोणते? एक manage.py आणि दुसरी settings.py. settings.py नसेल तर नाही चालणार. क्लिअर आहे का? असं नका समजू की एक हार्ट आहे एक्स्ट्रा चालेल. नाही, ते जाऊ द्या, त्याचं काही नाही. तर ठीक आहे, पण सगळ्यात मेन कोण आहे? settings.py आणि दुसरी manage.py. ओके, आता settings.py फाईल काय आहे? सो पहिला पॉईंट याच्यामध्ये, सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्फिगरेशन फाईल. सगळ्यात इम्पॉर्टंट कॉन्फिगरेशन फाईल आहे. सगळ्या प्रोजेक्टच्या कॉन्फिगरेशन्स आपण कुठं करतो? आत्ताच एक सेक्शन आपण बघितला. कुठला सेक्शन होता? इन्स्टॉल ॲप. असे 4-5 सेक्शन आहेत. ठीक आहे, आणि ते 4-5 सेक्शन आपल्याला स्टेप वाईज डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय काय असतं बघा. मोस्ट कॉन्फिगरेशन इम्पॉर्टंट फाईल कंटेन्स काय कंटेन करतो? 1 नंबर काय कंटेन करतो? हा डेटाबेस सेटिंग. कोणाची सेटिंग करायची आहे? डेटाबेसची. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं काय करायचं आहे? ॲप इन्स्टॉल करायचं आहे. ठीक आहे, ॲप इन्स्टॉल करणे. तिसरं स्टॅटिक फाईलसोबत काम करणे. स्टॅटिक फाईल म्हणजे CSS, जावास्क्रिप्ट, इमेजेस. ठीक आहे, किंवा अजून बुटस्ट्रॅपचं मला काही यूज करायचं झालं किंवा टेलविंड मला यूज करायचं झालं तर या सगळ्या फाईल कशा आहेत? स्टॅटिक फाईल आहेत. आणि सगळं माहिती नाही जांगोला की काय तुम्ही करताय पाठीमागे. ठीक आहे, पण जांगो पण खूप हुशार आहे. तुम्ही जर पाठीमागे जर गोंधळ केलात काही पण चोरून, तो रनच नाही करत. ठीक आहे, तुम्ही असं कन्सिडर कराल की बाबा ठीक आहे, मी हे चोरलं, मी का चोरून काम केलं, बरोबर आहे, हे चालेल. नाही चालत. त्याला माहिती आहे तुला पहिलं रजिस्टर्ड करावं लागेल. तू काय चोरी करतोय तर मला सांग पहिलं, तेव्हाच मी परमिशन देईन. ठीक आहे, म्हणून सगळं कामं कुठं करायचे? हे स्टॅटिक फाईल्समध्ये क्रिएट करायचे. समजते का हे सगळं? तर हे सगळं कुठं असतं? याच्यामध्ये असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काय क्रिएट करणे? टेम्पलेट्स क्रिएट करणे.
टेम्पलेट्स म्हणजे UI पार्ट क्रिएट करणे. ठीक आहे, ते पण तुम्हाला जांगोला सांगावं लागतं की जांगो मी काय करतोय, मी फ्रंट एंडमध्ये HTML CSS यूज करतोय, हे मी चोरी करतोय, तू मला परमिशन दे, हे सांगितलं. ठीक आहे, तर एवढं सगळं आपण कुठं राईट करतो, settings.py फाईलमध्ये आपण राईट करतो. क्लिअर आहे? कळते का? एक फाईलचं इम्पॉर्टन्स कळते, एक फाईलचं इम्पॉर्टन्स काय काय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट 4 नंबरची फाईल. 4 नंबरच्या फाईलचं नाव आहे दॅट इज कॉल्ड ॲज urls.py. आता त्याच्या नावामध्येच आहे. ठीक आहे, urls.py. URL म्हणजे काय? ॲड्रेस, पेजचे ॲड्रेस. ठीक आहे, म्हणजे मला आता समजा माझ्या वेबसाईटमध्ये 4 पेजेस आहेत, होम, अबाउट, रजिस्टर, कॉन्टॅक्ट. ठीक आहे, असे. जर मी कॉन्टॅक्टवर क्लिक केलं तर कॉन्टॅक्टचं पेज ओपन झालं पाहिजे, रजिस्टरवर क्लिक केलं तर रजिस्टर पेज ओपन झालं पाहिजे. हे रूल कुठे डिफाईन करायचे? तर URLमध्ये सांगून द्यायचं की बाबा या पेजचा ॲड्रेस हा आहे, या पेजचा ॲड्रेस हा आहे. हे कुठं सांगून द्यायचं? URLला सांगून द्यायचं. ठीक आहे, URLमध्ये तुम्ही सांगितलात तर ते URL काय करेल, समजा मी कॉन्टॅक्टवर क्लिक केलं तर कॉन्टॅक्टचा ॲड्रेस काय आहे, हा ॲड्रेस आहे, तिथं जाईल तो. बरोबर आहे ना? प्रत्येक पेजचा ॲड्रेस कुठं राईट करून ठेवायचा? URLsमध्ये राईट करून ठेवायचं. ठीक आहे, तर याच्यामध्ये पॉईंट काय लिहिणार? हँडल्स वेबसाईट URLs, वेबसाईटची URLs काय करणे? हँडल करणे. ठीक आहे, और ॲज वेल ॲज, और ह्यालाच काय म्हणायचं? इट मीन्स, असं लिहा, इट मीन्स it will add address of the page or address for the page. ठीक आहे, पेजला काय ॲड करणे? ॲड्रेस ॲड करणे. ठीक आहे, हँडल्स वेबसाईट URLs, इट मीन्स इट विल ॲड ॲड्रेस फॉर द पेज. पेजसाठी काय करणे? ॲड्रेस क्रिएट करणे. आणि दुसरं काम याच्यामध्ये काय असतं बघा, कनेक्ट करणे. काय कनेक्ट करणे? कनेक्ट हे ॲड्रेसेस, कनेक्ट हे URL, हे URL जे आहेत ना, हे कनेक्ट URL पाथ टू द व्ह्यूला. ठीक आहे, कोणाला कनेक्ट करणे? व्ह्यूला क्रिएट करणे. आता हे याची सेटिंग कशी असते इंटरनली बघा, मी सांगेन, हळूहळू समजेल हे सगळं. ठीक आहे, आता याच्या पुढचे जे लेक्चर होतील ते खूप इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे ॲटलिस्ट जांगो समजेपर्यंत, इनिशियल प्रोजेक्ट क्रिएट करेपर्यंत खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचे 4 हां तोपर्यंत होईल. ठीक आहे, कळलं? त्याच्यानंतर नेक्स्ट 5व्या नंबरची फाईल आहे WSGI.py फाईल. कोणती फाईल? WSGI. आता याचं मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस मला माझा प्रॉडक्ट, ठीक आहे, माझा प्रोजेक्ट किंवा माझी वेबसाईट ज्यावेळेस मला होस्टिंग करायची असते, डिप्लॉयमेंट करायची असते, त्यावेळेस या फाईलचं काम येतं. ठीक आहे, याचं नाव काय म्हटलं? वेब सर्व्हर गेटवे इंटरफेस. ओके, सो बेसिकली पहिला पॉईंट याच्यामध्ये काय राईट करायचं? यूज्ड टू और यूज्ड फॉर डिप्लॉयमेंट. ठीक आहे, यूज्ड फॉर डिप्लॉयमेंट इन अ प्रोडक्शन सर्व्हर. प्रोडक्शन सर्व्हर म्हणजे आता सध्या मी कुठं काम करतोय? माझ्या सिस्टीमवरती लोकली, हे लोकल सर्व्हर झालं. प्रोडक्शन सर्व्हर म्हणजे जिथं मी सर्व्हर विकत घेतलेलं आहे, बरोबर आहे, आणि सगळ्या लोकांना काय करायचं आहे? मला सगळ्या लोकांना ही वेबसाईट दिसली पाहिजे. आता सध्या कोणाला दिसते वेबसाईट? मला दिसते ना. मग आता ही वेबसाईट काय झाली पाहिजे? सगळ्या लोकांना विजिबल झाली पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो प्रोडक्शन सर्व्हर. समजते का? त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं प्रोडक्शन सर्व्हर. क्लिअर आहे? त्याच्यानंतर नेक्स्ट बी पॉईंट, हा काय करतो? हेल्प करतो, और हेल्प्स वेब सर्वर्स कम्युनिकेट विथ Django सोबत कम्युनिकेशन करणे सर्व्हर.
ठीक आहे. सर्व्हर कम्युनिकेशन कोणासोबत करणे, जांगोसोबत, जांगो ॲप्लिकेशनसोबत कम्युनिकेशन करणे सर्व्हर. तर हे सगळं कोण हेल्प करतं, WSGI हेल्प करतो. ठीक आहे, कळलं. त्याच्यानंतर नेक्स्ट फाईल याच्यामधली दॅट इज कॉल्ड एज द मायग्रेशन फोल्डर. ठीक आहे, मायग्रेशन्स फोल्डर. आता ह्या मायग्रेशन फोल्डरचं काम काय, तर मी सांगितलं काय, जर मला डेटाबेससोबत कम्युनिकेशन करायचं झालं, बरोबर आहे, डेटाबेसचे जेवढे काही टेबल बनवलेले असतील मी ते सगळे स्टोअर करून ठेवतो, फाईल्स क्रिएट करतो. ती फाईल कुठे क्रिएट होतात, सगळ्या मायग्रेशन फोल्डरमध्ये क्रिएट होतात. आणि मग पायथॉनचा कोड आपण ज्यावेळेस राईट करतो ना, कारण ORM कन्सेप्ट आपण यूज करतो आहे, तर पायथॉन काय करतो, त्या मायग्रेशन्समधला सगळा डेटा उचलतो आणि टाकून देतो. ठीक आहे, समजलं. सो व्हॉट इज द यूज ऑफ मायग्रेशन फोल्डर. तर मायग्रेशन फोल्डरचं काम काय आहे, पहिला पॉईंट सांगितलं काय, स्टोअर्स द डेटाबेस मायग्रेशन्स फाईल, स्टोअर द डेटाबेस मायग्रेशन फाईल्स. ठीक आहे, आणि बी पॉईंट याच्यामध्ये काय सांगणार, ट्रॅक डेटाबेस चेंजेस. डेटाबेसमध्ये मी काय काय चेंजेस केले, समजा एखादा कॉलम घेतला एज नावाचा, मी काढून टाकला, कोण ट्रॅक करतं, मायग्रेशनमध्ये सगळं ट्रॅक करून ठेवलेलं असतं की मी काय काय चेंजेस केले डेटाबेसवरती. एखादी नवीन फील्ड ॲड केली, डेटाबेस चेंज केला, टाईप चेंज केला, प्रायमरी की ॲड केली, काढून टाकली, सगळं कुठं मेंटेन असतं, या मायग्रेशन्समध्ये असतं. ठीक आहे, म्हणजे मायग्रेशन फोल्डरचं काम काय आहे, स्टोअर्स द डेटाबेस मायग्रेशन फाईल्स आणि ट्रॅक द डेटाबेस चेंजेस. ठीक आहे, ओके, क्लिअर आहे आता हे. आणि राहिलेला पार्ट आपण काय करू, याच्या राहिलेले बाकीच्या ज्या फाईल्स आहेत, ॲडमिन, मॉडेल्स, ओके, व्ह्यूज, याच्याबद्दल आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करू. इतकं क्लिअर आहे, सगळं क्लिअर आहे का हे सगळं. प्रोडक्शन सर्व्हर म्हणजे जिथं आता समजा मी एक वेबसाईट बनवली, आता ती वेबसाईट सध्या मलाच दिसते, तुम्हाला दिसते का नाही, त्याला काय करायचं आहे, मला पब्लिकली डिस्प्ले करायचे. मग मी काय करणार, मी बाहेरनं एक सर्व्हर विकत घेणार, त्या सर्व्हरला इयरली काय असते, इयरली पेड असतं, इयरली पेमेंट असतं, मी किती स्पेस घेतला, काय घेतला. ठीक आहे, मग त्यासाठी मला एक डोमेन पण घ्यावं लागतं विकत. डोमेन म्हणजे वेबसाईटचं नाव काय ठेवायचं आहे, म्हणजे थोडक्यात काय नाव आहे. ठीक आहे, कळतं ना. मग मी विकत घेतलं सर्व्हर, त्याला पैसे दिले, मी वर्षाला 7,000 रुपये दिले. त्या 7,000मध्ये मला डेटाबेस भेटणार, ईमेल्स भेटणार आणि स्पेस भेटणार, हे सगळ्या फाईल ठेवायला. मग ज्यावेळेस मी त्याला कुठंतरी होस्ट केलं, तर होस्ट केल्यानंतर काय झालं, तो पब्लिकली मी एक तुम्हाला URL शेअर करेन की हे माझ्या कंपनीचं वेबसाईट आहे, इथं जाऊन चेक कर, बरोबर आहे ना. मग ज्यावेळेस तुम्ही त्या वेबसाईटला गेलात आणि चेक केलं, काय झालं, तुम्हाला माझी वेबसाईट दिसली सगळ्यांना, म्हणजे तो काय झाला, प्रोडक्शन सर्व्हर, जिथं मी डिप्लॉय केलं तिथं, कळतंय. आणि जिथं मी ॲप्लिकेशन रन करतोय सध्या, ते झाला माझा लोकल सर्व्हर, म्हणजे माझा लॅपटॉप काय झाला, लोकल सर्व्हर. ठीक आहे, क्लिअर आहे हे सगळं आत्तापर्यंत सगळं.